Students, today we start topic number 5 from Maths Part 2, quadrilaterals. In this topic, we study about the quadrilaterals, parallelogram, rhombus, rectangles, trapezium, square. Then tests of parallelogram and midpoint theorem. आता आपण थोडी उजळणी करूया. लेट्स रिकॉल. क्वाड्रिलॅटरल ABCD is given. Write the following pairs considering quadrilateral ABCD. Pairs of adjacent sides. ॲडजस्टंटच्या पेअर आपण ए व्हर्टेक्स जर विचारात घेतला, ॲडजस्टंट म्हणजे लगतच्या AB and AD, टू adjacent side AB and AD. Then we take vertex B. शिरोबिंदू B धरून घेतला तर साइड AB and साइड BC इथे with vertex C, साइड BC and साइड DC or CD. And fourth with vertex A, side AB and side AD. Pairs of adjacent sides. Pairs of adjacent angles. आता adjacent angles, angle A and angle B, adjacent angle A and B, angle B and angle C, angle B and angle C. Similarly, angle C and angle D, angle C, angle D. Then angle D and angle A, angle D and angle A. ह्या लगतचे कोण झाले. देन पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स. अपोजिट साइड विरुद्ध बाजू त्याला आपण समोरचं म्हणतो. आता पहिली पेयर आपण AB घेतली, साइड AB जर घेतली, AB च्या अपोजिट साइड BC येईल, साइड AB अँड साइड BC. देन सेकंड साइड आपण AD घेतली, क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज. AD अपोजिट BC, AD अपोजिट BC and AB अपोजिट DC इथं DC. Then pairs of opposite angles, विरुद्ध कोण. Angle A opposite angle C, angle A opposite angle C, angle B opposite angle D, angle B opposite angle D. Then let us recall types of quadrilateral and their properties. इयत्ता 8वी मध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. ते म्हणले ऍक्टिव्हिटी आहे, आय एम अ क्वाड्रिलॅटरल 1, 2, 3, 4 and 5 टाईप दिलेले आहेत. फर्स्टला काय म्हणले, माय बोथ पेयर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरल. दोन्ही बाजू पॅरल आहेत तर तो कोणता क्वाड्रिलॅटरल येईल. पॅरलोग्राम. पॅरलोग्रामच्या दोन बाजू एकमेकाला समांतर असतात. प्रॉपर्टी बघा. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, opposite angles are congruent and diagonals are bisect each other. And second, my all angles are right angle. तर राईट अँगल फक्त अँगल्स म्हणलेलं आहे. अँगल्स राईट अँगल असेल तर तो रेक्टँगल असतो. त्या प्रॉपर्टीज बघा. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, समोर किंवा विरुद्ध बाजू ग्रुप असतात. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट and diagonals bisect each other. Then third one, my only one pair of opposite side is parallel. इथं two side parallel होते पॅरलोग्राम. तर one opposite sides is parallel, त्याला म्हणतात ट्रॅपिझियम. तो टाईप आहे तो आहे ट्रॅपिझियम. नंबर 4 बघा. माय ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. इथं फक्त बाजू एकरूप म्हणलेलं आहे. इथं अँगल सांगितलेलं नाही. इक्वल फक्त बाजू इक्वल असतील तर तो आहे रोम्बस. त्याला आपण मराठीमध्ये संभूत चौकोन म्हणतो. प्रॉपर्टीज आहेत. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट,
Second, diagonals bisect each other. Then fifth and last type, my all angles are equal and sides are equal. The angles and sides दोन्ही इक्वल. स्क्वेअर, इथं फक्त साइड इक्वल, रोम्बस. अँगल अँड साइड बोथ इक्वल, स्क्वेअर आहे. प्रॉपर्टीज, फर्स्ट डायगोनल्स bisect each other, diagonals are congruent, diagonal bisect perpendicular bisector of each other, and diagonals bisect opposite angles, विरुद्ध कोण बायसेक्ट करतात म्हणजे दुभागतात डायगोनलमुळे. देन थेरम फर्स्ट आहे पेज नंबर 60 वरती, अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरालोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरालोग्रामचे अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असतात. त्यासाठी आपण हा पॅरालोग्राम ABCD काढलेला आहे. तर डायगोनल आपण AC जॉईन केला आहे, डायगोनल AC जॉईन केलेला आहे. देन quadrilateral ABCD is a parallelogram. It means given आहे बघा ABCD means the parallelogram असेल तर अपोजिट साइड्स पॅरल असणार आहेत. AB पॅरल DC and AD पॅरल BC. देन प्रूव्ह काय करायचं आहे बघा, अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ पॅरालोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स, आता अपोजिट पॅरल इथं आपण गिव्हनमध्ये पॅरल लिहिलेलं आहे डेफिनेशनवरून. तर इथं आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तेच साइड्स आहेत. साइड सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC अँड सेगमेंट DC कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB. हे झाले अपोजिट साइड्स. तर आपण अँगल बघा, सिंगल अक्षरानं D आणि B कॉन्ग्रुएंट. डी घेताना 3 अक्षरांनी घेतलेलं आहे विथ 3 लेटर्स. अँगल ADC कॉन्ग्रुएंट अँगल CBA अँड अँगल DAB म्हणजे अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल BCD. याला आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे बघा, कर्व आपण AC काढला, डायगोनल AC कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. डायगोनल AC कन्स्ट्रक्ट केलं आपल्याला. प्रूफ बघा आता, सेगमेंट DC पॅरल सेगमेंट AB अँड डायगोनल AC इज ट्रान्सवर्स. ते पॅरलल्स मांडल्या आणि ट्रान्सवर्स मांडला तर आपल्याला हा अँगल O दाखवला, हा हे अल्टरनेट अँगल होतील. हे गोल दाखवलेले बाण फुली दाखवलेली मीन्स अँगल DCA हा अँगल अँड अँगल BAC हे दोन अल्टरनेट अँगल. सिमिलरली अँगल DAC हा अँगल अँड अँगल BCA हा अँगल. बोथ आर अल्टरनेट अँगल्स आहेत. नाव इन ट्रायंगल, आता दोन AC डायगोनलमुळे दोन ट्रायंगल झाले आहेत. ट्रायंगल ADC हा वाला ट्रायंगल अँड ट्रायंगल CBA. आता बघा अँगल DAC हा अँगल कॉन्ग्रुएंट अँगल BCA. आता आपण 1, 2 मध्ये ते दाखवले अँगल BCA फ्रॉम 2 वरून. सिमिलरली अँगल DCA इक्वल टू अँगल कॉन्ग्रुएंट अँगल BAC. इथे कारण ते फ्रॉम 1 आणि AC ही दोन्हीमध्ये कॉमन साईड येते. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ADC अँड CBA हे ASA या टेस्टनं कॉन्ग्रुएंट दाखवता आले आपल्याला. मग साईड AD कॉन्ग्रुएंट CB, AD कॉन्ग्रुएंट CB आपण डायरेक्ट लिहितोय कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. सिमिलरली साइड DC दुसरी बाजू कॉन्ग्रुएंट AB साइड AB इथेच कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ऑल्सो त्याच पद्धतीने आपल्याला
हे अँगल सुद्धा दाखवता येतो. अँगल ADC. अँगल ADC म्हणजे हा डी अँगल. अँड अँगल CBA म्हणजे CBA हा अँगल. हे दोन आपण कॉन्ग्रुएंट दाखवतोय, कारण कॉन्ग्रुएंट अँगल corresponding angles of congruent triangle. The corresponding sides of congruent triangle. Similarly आपण D आणि B दाखवला तर आपल्याला इथं DAB हा कॉन्ग्रुएंट अँगल BCD हे दोन अँगल दिल याच्यातून दाखवतो आपल्या इथं थेरम कंप्लीट आलेला आहे. देन सेकंड थेरम, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. त्यासाठी PQRS हा डायगोनल काढलाय. PQRS हा पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट केलेला आहे. PR हा डायगोनल आहे. QS हा अनदर डायगोनल आहे. आता गिव्हन मध्ये काय येणार, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम, डायगोनल PR अँड डायगोनल QS इंटरसेक्ट ॲट पॉईंट O इथे येईल. तो काय करायचं आहे, बायसेक्ट करता डायगोनल मीन्स PO कॉन्ग्रुएंट RO, QO कॉन्ग्रुएंट SO. आता प्रूफ काय करायचं बघा. प्रूफ, दोन ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल आता एकच डायगोनल कन्सिडर करा. POS हा अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. अँड ROQ हे दोन घेतलेले आहेत. हाय ट्रायंगल POS अँड ROQ ट्रायंगल घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काय करता येईल, अँगल OPS इथं आहे OPS अँड अँगल ORQ हे अल्टरनेट अँगल येते. इथे बघा, जर आपण जर PR जरी ट्रान्सव्हर्सल मांडली तर हे दोन अल्टरनेट अँगल येतात. ते कॉन्ग्रुएंट दाखवले आपण. साइड PS कॉन्ग्रुएंट साइड RQ या डिफरन्सवरून अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. अँड अँगल PSO हा अँगल. अँगल RQO म्हणजे हा सुद्धा अल्टरनेट अँगल येईल. अल्टरनेट अँगल्स. सो इथं आपण दोन अँगल आणि त्याच्या मधली साइड कॉन्ग्रुएंट दाखवली. मीन्स क्वाड्रिलॅटरल ट्रायंगल POS कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ROQ टेस्ट अँगल साइड अँगल टेस्ट. आता आपण जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर त्याच्या जे रिमेनिंग साइड्स आहेत किंवा रिमेनिंग अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट RQ, corresponding sides of congruent triangle. Similarly, आता PQ कॉन्ग्रुएंट RQ दाखवले. आकृतीमध्ये बघा PO कॉन्ग्रुएंट RO, कारण या दोन त्रिकोणांच्या बाजू आहेत, संगत बाजू आहेत, आपण करस्पॉन्डिंग म्हणतो. अँड सेगमेंट SO कॉन्ग्रुएंट सेगमेंट OQ, SO सेगमेंट OQ. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. PO कॉन्ग्रुएंट RO अँड SO कॉन्ग्रुएंट सेगमेंट QO. थँक्यू.